पण मी डगमगली नाही. मी कधीच मागे हटले नाही. मी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली आणि विधवा व दलित मुलांसाठी काम केले. स्त्री शिक्षण, विधवा पूर्णविवाह, बालपणविवाह आणि बंदी समाजभेदी समजण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. दिली ज्ञानाची सावली म्हणलेली क्रांती सावित्री मावली. सावित्रीबाई फुले ज्यांना आपण स्त्री शिक्षणाचा जनक मानतो, त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव, सातारा झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. पूर्वी महाराष्ट्रात बालविवाह प्रथा होती. त्यानुसार सावित्रीबाईचा विवाह वयाच्या 90 वर्षी 12 वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. Principal, teacher and all my dear friends, my name is Payal. Today I am going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule was the first famous teacher of India. She was known as the revolutionary feminist icon. Savitribai Phule was born on 3rd January 1831 in the village of Naigaon, Satara, district, Maharashtra state. त्या देशामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना चूल व मूल गुलामीचे जीवन जगावे लागत होते. समाजसुधारक, विद्यार्थी आणि कवित्री होत्या. भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, इतके अनर्थ एका अवधीने केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले या ओळीचे महत्त्व सावित्रीबाईंनी ओळखलेले होते. ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती, त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल हाती घेतली होती. त्यांचा प्रवास सोपा नव्हता. जेव्हा मुलींना शिकवायला जात तेव्हा लोक त्यांच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकत असत. पण सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी आपल्या पिशवी-पुसवीसाठी सवय ठेवली, पण मुलींचे शिक्षण थांबवले नाही. बालिका दिन हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा हा एक दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते. महिला शिक्षक दिन म्हणून 1840 में 9 साल की उम्र में उनकी शादी ज्योतिराव फुले से हुई थी. ज्योतिराव फुले ने उन्हें शिक्षित किया और उन्होंने 1848 में पुणे में भारत का पहला स्कूल खोला. सरस्वती केले उपकार तुम्हा आम्हा सर्वावर. जर का नसती माता सावित्री, जर का नसती माता सावित्री, सेना मातीच्या लुगड्यावर, सेना मातीच्या लुगड्यावर. करवित देवी झाली क्रांतीची ज्योती, करवित देवी झाली क्रांतीची ज्योती. स्वतः शिक्षण बनवून दिली पुस्तक हाती, त्या देशाची शान करी गुणाची गाण, झाली जगती अजरामा. जर का नसती माता सावित्री, जर का नसती माता सावित्री, सेना मातीच्या लुगड्यावर. सावित्रीबाई मुलींची शिक्षिका, सावित्रीबाई मुलींची जीवन रक्षिका. सावित्रीबाईला मारत होते गोठ्यानं, सावित्रीबाई पाहत होते डोळ्यानं. सावित्रीबाई होती डोक्याची फुले, सावित्रीबाई शिकवायची मुली. सावित्रीबाईने काढली शाळा, शाळा सुटला होत्या मुली गोळा. आज सावित्रीबाईचा जन्म खूप छान दिसावा सन्मान. मुली दिसते सावित्रीबाईची खूप, भागवली तिने साडीची खूप. मुले मुली शिकायची खूप. सावित्रीबाईने अभ्यासाची जिद्द लावली. ज्यात धर्म पंथ दाखवले, विरुद्ध जिंकले युद्ध. आयरण ठेवून निर्मळ शुद्ध. सावित्री तुझ्या आमची प्रेरणा, तुझ्यामुळे आली आमच्या चेतना. देवाकडे एकच प्रार्थना, तुझा जन्म व्हावा पुन्हा. जिजली सावित्री, जिजली सावित्री, कापूसला सरस्वती. केले उपकार, केले उपकार तुम्हा सर्वांवर. केले उपकार तुम्हा सर्वांवर. जर का नसती माता सावित्री, शेरण मातीच्या लुगड्यावर. जर का नसती माता सावित्री, शेरण मातीच्या लुगड्यावर. झिजली ज्योत चंदनावानी, ती होती ज्योतिबांची राणी. तिचे सुपुत्री नाव तिचे सावित्री, करुणी बंड भवुनी आखली क्रांती.
लोटील आज नावानी. लोक दगड मारायचे, शेण मारायच्या, माती मारायचे. त्यांना लोक विचारायचे की मॅडम तुम्ही शाळेमध्ये जाता, लोक तुम्हाला शेण मारून आले, दगड मारून आले, तुम्हाला भय वाटत नाही का? तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मारलेलं शेण, तुम्ही मारलेले दगड मला फुलासारखे वाटतात. या सावित्रीबाई आहेत की दिसत आहेत? ह्या सावित्रीबाई सारख्या दिसत आहेत. दिसण्यापेक्षा असणं खूप महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुलेंनी ज्याप्रमाणे, असं ऐकू येतं माझं? तर सावित्रीबाई फुलेंनी ज्याप्रमाणे अंगावर शेण गोटे घेऊन आपल्यासाठी म्हणून शाळा उघडायसाठी जो प्रयत्न केला, आपण त्याचं हे करतो का, पालन करतो का? आपल्याला तर शाळेत जायसाठी म्हणून मायबाप गोटे मारतात ना, अरे शाळेत जा रे. आणि ह्या बाईंनी म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढायला म्हणून अंगावर चिखल आणि गोटे घेतले. ती सुरुवातीला जेव्हा 9 वर्षाची होती, लग्न झाल्यानंतर ती शिकलेली नव्हती. तिला शिक्षण कोणी दिलं? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण दिलं.